आज आपलं 365 दिवस चॅलेंजचा 43वा दिवस आहे. तर आपण चाललो ग्राउंडकडे. चला. तर आज बघू शूज विषयी. शूजचा एक प्रॉब्लेम असतो लय पोरांना. रनिंग करताना काय करते, जे पोलीस भरती करते, आर्मी करते किंवा जॉगिंग रनिंग करते, त्यांना काय होतं, सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे शूज सिलेक्शन करायला होतो. शूज घ्यायचा कोणता हेच समजत नाही. तर एक तुम्हाला आज टेक्निक सांगतो. तर शूज 2-3 प्रकारचे असते. एक रोड रनिंग असतो, एक ग्राउंड रनिंग असतो. 2 शूज प्रकारचे असते नॉर्मल जे रनिंग करते त्यांना. जे रोड रनिंगवाले असते ना, ज्यांचे सोल आता आपल्याकडे आहे तो स्केचरचा, त्याचं सोल जाड असतं, मोठं सोल असतं त्याचं. कारण की आपण जे रनिंगवर पळतो आपल्या ह्याच्यावर रोडवर पळताना काय होतं, रोडचा सरफेस कडक असतो. त्याच्यामुळे काय होतं, आपण रनिंग करताना पायाला फटका बसतो वरती. तर जो फटका बसला तर त्याने तुम्हाला शिन पेन, हिल पेन व्हायची चान्सेस जास्त असते. तर हे शूज काय करतो, सोल मोठा असल्याने ते जो फटका असतो, फोर्स असतो, तो त्याच्यातच शूजमध्ये हे करून टाकतो, ऑब्झर्व होऊन जातो, की त्यांनी करून तुमच्या गुडघ्यावर आणि किंवा नीवर हा फोर्स येत नाही. त्यासाठी हे मोठ्या सोलचे शूज असते आपले. हे झाला रोड रनिंगचा शूज. आणि ग्राउंडचा शूज कसा आहे, ग्राउंडचा शूजला नॉर्मल सोल असतो. कारण की ह्याच्यामध्ये आपले जे ग्राउंड असते, जे माती असते, माती पंपिंग करते, त्याच्यामुळं आपल्याला जाड सोलची गरज नसते. ग्राउंडवर आपण नॉर्मल शूज घातला तरी दोन फरक आहे ह्याच्यामध्ये, जाड सोलचा आणि बारीक सोलचा, रोड रनिंगचा आणि ग्राउंड रनिंगचा. हे 2 डिफरन्स असते. तुम्हाला जशी कंडिशन रोड प्रॅक्टिस करते तुम्ही, तसं शूज तुम्ही घेऊ शकता. तर चला आज जाऊ प्रॅक्टिस कर. वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंगमध्ये 4 ते 5 इव्हेंट मागच्या वेळेस जशी केली ती सेम तशी करणार आहे. फक्त रेपिटेशन थोडे वेगवेगळे करू आता. तर आता त्याच्या आधी जॉगिंग करू, मग थोडं बॉडी कूल डाऊन करू, मग सर्किट ट्रेनिंगकडे जाऊ. 3 किलोमीटर तरी जॉगिंग नॉर्मल करू आज. तर चला. आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण आता 3 किलोमीटर जाऊ, थोडीशी वॉकिंग करू. वॉकिंग झालं
की आजचा वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग कारण की उद्या हिल ट्रेनिंग घेणार, आपण हिल ट्रेनिंग करणार आहे स्टेप, त्याच्यामुळे आज आपण सर्किट ट्रेनिंग केली नॉर्मल. आता चार ते 5 इव्हेंट घ्यायचे त्याचे कंटिन्यू. मागच्या वेळेस जसं केली सर्किट ट्रेनिंग सेम टू सेम. ह्याने काय होतं, तुमचं इंड्युरन्स पॉवर वाढते, जी स्टॅमिना ताकद असते ना ती वाढते तुमची. तर कारण की वेगवेगळे एक्सरसाइज एकाच टायमाला लगेच चेंज हे असे सिस्टमनी होतोय. आपण रेग्युलर कसं करतो, एका टायमाला एकच एक्सरसाइज करतो. तर ह्याच्यात कसं आहे, मल्टिपल म्हणजे 4 ते 5 एक्सरसाइज एका टायमालाच करायचं. ही पोझिशन झाली लगेच चेंज करून दुसरी, असे म्हणजे 4-5 कंटिन्यू चेंज करत राहायचं. ह्यानी काय होतं, आतले स्टॅमिना वाढतो. तर चला आता वॉकिंग करू आणि सर्किट ट्रेनिंग चालू करू. चल उद्या कापू बाकी. चल ले.
तर आपली सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली. आपण सर्किट ट्रेनिंगमध्ये 4 एक्सरसाइज केला. त्यापैकी एक ॲप्स होती, एक स्टेप वर्कआउट, एक स्किपिंग, एक स्क्वॉट्स. या 4ही वर्कआउट ॲट ए टाईम करायचे. ॲट ए टाईमचे सेट मारायचे, मध्ये थोडं रिलॅक्स घ्यायचं 15 ते 20 सेकंद, परत रेपिटेशन चालू करायचं. ह्याने काय होतं, तुमची इंटरन्स पॉवर वाढते, स्टॅमिना वाढतो. तर हे तुमच्या सेशनमध्ये वर्कआउटच्या सेशनमध्ये 1 दिवस तरी ॲड तरी करा, त्याने स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. तर चला स्ट्रेचिंग करतो. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज केलं आपण सर्किट ट्रेनिंग. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.